आज सकाळ सकाळी मला जायचं होतं एका कार्यक्रमासाठी बाहेर. त्यासाठी सकाळी लवकर उठून पटपट घरातली कामं आवरून घेतली. मुलांच्या टिफिनसाठी बनवायची होती कोबीची भाजी, ती सुद्धा करून घेतली. एका साईडला कोबीची भाजी शिजते तर दुसऱ्या साईडला मी कांदा भाजायला घेतलेला आहे. कांदा भाजला की त्यामध्ये लसूण, टोमॅटो, अद्रक हे सर्व घालून आता ते सुद्धा भाजून घेतलं, कारण मला कांद्याची प्युरी तयार करायची होती. कांदा थोडासा थंड झाला की आता मिक्सरला बारीक करून घेते. मिक्सरला छान अशी बारीक प्युरी तयार करून घेतली. त्यानंतर मला करायची आहे मिसळ. मिसळ तयार करण्यासाठी इकडे गॅस आहे तो चालू केलेला आहे. गॅसवरती पातेले ठेवलं. पातेले गरम झाले की त्यामध्ये आहे ते तेल टाकते. तेल थोडंसं जास्त टाकलेलं आहे, कारण मिसळला तरंग आल्यानंतर खूप भारी मिसळ होते. तर चला, कांद्याची प्युरी सुद्धा टाकलेली आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ सुद्धा टाकून घेते, कारण कांद्याची प्युरी आहे ती लवकर भाजली जाते. तेल सुटेपर्यंत कांद्याची प्युरी भाजून घेते. त्यानंतर मसाले टाकून घेते. हळद पावडर, मिसळ मसाला, लाल तिखट, काश्मीर पावडर हे सगळे मसाले टाकून हलवून घेतले, तेलामध्ये भाजून घेतले. त्यानंतर ही बघा, रात्री मटकी भिजायला टाकलेली होती, ती छान भिजलेली होती. त्या अगोदर थोडीशी साखर टाकून घेते. साखर सुद्धा मसाल्यामध्ये छान अशी हलवून घेतली. त्यानंतर मटकी सुद्धा या मसाल्यामध्ये टाकून हलवून घ्यायची आहे. मटकी मसाल्यामध्ये हलवल्यानंतर मटकीवरती आता झाकण ठेवणार आहे, म्हणजे मटकीला सगळ्या मसाला लागला जातो आणि मिसळ खूप भारी होते, आपली चवदार होते. म्हणून ना थोडंसं झाकण ठेवते. 2 मिनिटं झाले की बघते आता मटकी वापरलेली आहे का. मटकी छान अशी वापरलेली होती. आता गरम पाणी ओतणार आहे. मिसळमध्ये गरम पाणी ओतायचं म्हणजे ना मिसळात तरंग खूप भारी येते. तर बघू शकता, इथं फक्त मोहरलेले आहे, पण काय भारी तरंग आलेले आहे. तर चला, एका साईडला मिसळ होत्या तोपर्यंत दुसऱ्या साईडला मुलांना टिफिनसाठी चपात्या करत्या. तर चपात्या सुद्धा करून घेतल्या आणि मिसळ सुद्धा बघू शकता काय भारी झालेली आहे, तरंग आलेले आहे. तर गॅस आहे तो बंद करते आणि माझी सुद्धा तयारी करून घेते. मुलांना टिफिन दिला, मिसळ वगैरे खायला दिली नाश्त्यासाठी आणि त्यानंतर निघालेले आहे बाहेर. तर मुलं काय येत नाहीत, कारण मुलांना सुट्टी नव्हती, म्हणून मुलं शाळेला गेलीत. तर चला, ही बघा ब्लाऊज मी शिवलेलं होतं. बऱ्याच ताईंनी सांगितलेलं होतं की ताई, तू जेव्हा ब्लाऊज शिवशील ना त्यावेळेला गळे सुद्धा दाखवत जा. तर मी गोलच गळा शिवलेला होता ब्लाऊजचा, तर छान दिसत होतं. तर मी गेलेली होती बाहेर एक जणांच्या पूजेसाठी. तर तिकडे काही शूट वगैरे केले नाही, अलाउड नसतं तिथं, मी काही शूट करत नाही. आणि घरी आले त्यानंतर आता राहिलेली कामं आहे ती करून घेते. कपडे टेरेस वरून आणलेली होती, त्याच्या गड्या घालायच्या होत्या. त्यानंतर आता तुम्हाला दाखवते किचन मध्ये. सकाळी नाश्ता केलेला होता ना, तो सगळा पसारा तसाच भांड्याचा होता, तो सुद्धा घासायचा आहे. सकाळी लवकरच कार्यक्रमासाठी बाहेर गेली ती, त्यामुळे सगळा गोंधळ झालेला आहे भांड्याचा. चला असो, कार्यक्रम तर आपल्याला केलंच पाहिजे आणि व्हिडिओ सुद्धा मी इथंच संपवते. परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.